लोकसभा निवडणुकीदरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेत आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर त्यांनी आता निवडणुकीतून माघार का घेतली याचं कारण सांगितलं. दिल्लीतून माझे तिकीट फायनली झालं होतं, मात्र महिना झाला तरी जाहीर होत नव्हतं. समोरचा उमेदवार मात्र महिनाभरापासून कामाला लागला होता. त्यामुळे मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता, असं स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिलं. ते आज पुण्यात बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं पडद्यामागे राहू नये, प्रवचन न जोडता या देशाच्या जनतेला दिशा द्यावी. आरएसएसनं ठरवलं तर मोदींचं सरकार 15 मिनिटंही सत्तेत राहू शकणार नाही, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. तर गेल्या 10 वर्षात या देशात फक्त अहंकार, ईर्ष्या, बदल्याचं राजकारण हेच पाहायला मिळालं. सत्तेचा गैरवापर झाला, असंही राऊतांनी म्हटलंय. लोकसभा निवडणुकीत कोकणच्या मतदारांनी पसंती देऊन भाजपा महायुतीला यश मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यातील महायुती सरकारवर मतदारांनी विश्वास दाखवल्याची पावती आहे. याच पद्धतीनं विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपा महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे रेकॉर्ड मतांनी विजयी होणार असल्याचा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. मुलगा किंवा बायको सोडून जाणार नाही याची खात्री दादांना असल्यानं त्यांनी घरात उमेदवारी दिली आहे. माझ्या काकी म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. आता त्या खासदार झाल्यात. अजित पवारांनी अगोदरच सांगितलं होतं की आम्हाला राज्यमंत्रीपद शोभणारं नाही, त्यामुळे काकींना राज्यमंत्रीपद दिलं गेल्यास अजित पवारांना स्पष्टीकरण द्यावं लागेल, असा टोला देखील त्यांनी लगावला. मी 5 वर्ष अमरावतीकरांसाठी खूप कामं केली, तरी देखील त्यांनी मला लोकांनी का थांबवलं याचा विचार मी करतोय. मी माझ्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात केलेल्या कामांमुळे 2019 मध्ये अमरावतीकरांनी मला अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेत पाठवलं होतं. निवडून आल्यानंतर मी आणखी कामं केली, परंतु यंदा मला त्यांनी का थांबवलं हे मी समजू शकले नाही, असं माजी खासदार नवनीत राणा यांनी म्हटलंय.